बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर। सांगलीच्या संजय नगरमध्ये प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले। याची माहिती महापालिका मुकादम अमोल घनके यांनी अग्निशमन दलाला दिली। त्यानंतर मनपाच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना घेतल्या। पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। पेट्रोल पंपाच्या टाकीत 200 लिटर पेट्रोल शिल्लक असल्याचे खेराडकर यांनी सांगितले। संजय नगर येथील विरूपक्ष पेट्रोल पंप गेल्या डिसेंबर महिन्यापासून बंद आहे। मुकादम अमोल घनके हे प्रभागाची पाहणी करताना आज सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांना टाकीच्या व्हॉल्व्हमधून पेट्रोल बाहेर येत असल्याचे दिसले। घनके यांनी ही माहिती महापालिकेला कळवली। महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे आपल्या ताफ्यासह तातडीने दाखल झाले। यावेळी संजय नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाशो पाटील, पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी केली। पेट्रोल कसे वर येत असावे याबाबत तपासणी सुरू करण्यात आली। याचबरोबर इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे। संजय नगर पोलीस ही घटनास्थळी दाखल झाले आहेत। यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंद असलेल्या खेराडकर पेट्रोल पंपाच्या चेंबरमधून पाणी व पेट्रोल बाहेर काढण्याचे काम सुरू केले। सांगलीत पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित होण्याचे प्रशासनाचे आदेश। गतवर्षी महापुरात सांगलीसह पश्चिम महाराष्ट्राला महापुराचा फटका बसला होता। त्याच पार्श्वभूमीवर आज सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या प्रशासनाकडून पूरपट्ट्यातील घरे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या। सांगली शहराला गतवर्षी पुराचा वेढा पडला होता। महापुरात सर्वाधिक नुकसान नदीकाठावरील पूरपट्ट्याला बसला होता। सन 2005 साली आलेल्या महापुरात सांगली शहरात पूरपट्टा निश्चित करण्यात आला आहे। यामध्ये मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, गाव भागातील परिसर अशा पूरपट्ट्यात महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांच्यासह अधिकाऱ्यांच्या पथकाने सुरक्षेसाठी घरे खाली करून सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्या। गतवर्षी आलेल्या महापुरात सांगली शहरातील सुमारे 45,000 नागरिकांना स्थलांतरित व्हावे लागले होते। त्यामुळे यंदा प्रशासन लवकरच पुराच्या तयारीला लागले आहे। पालकमंत्री आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी देखील जिल्ह्यातील नदीकाठांवरील भागात महापुराच्या तयारीसाठी बैठका घेऊन सूचना दिल्या आहेत। सगळं गावच करील तर सरकार काय करील? आमदार गोपीचंद पडळकर यांचा सवाल। कोरोनामुक्त गाव स्पर्धेवर केली टीका। सगळं गावच करील तर सरकार काय करील असा सवाल करत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने नेहमीप्रमाणे आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलून कोरोनामुक्त गाव ही स्पर्धा सुरू केली आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे। राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे आणि गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावीत यासाठी कोरोनामुक्त गाव स्पर्धा घेण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल बुधवारी केली। यात प्रत्येक महसूल विभागात पहिल्या 3 ग्रामपंचायतींना अनुक्रमे 50 लाख, 25 लाख आणि 15 लाख रुपयांचे बक्षीस आणि तितकाच निधी देण्याचे त्यांनी म्हटलं होतं। ही स्पर्धा राबवताना जे निकष दिले आहेत त्यात प्रत्येक ग्रामपंचायतीकडून 5 पथकाची स्थापना, प्रभागनिहाय कुटुंब सर्वेक्षण पथक, विलगीकरण कक्ष स्थापन करणे, शिवाय या स्पर्धेसाठी कार्यवाही करणाऱ्या पथकाची नेमणूक करणे, कोरोना तपासणीसाठी आणि रुग्णालयात भरती करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाचे पथक निर्माण करणे, तसेच कोविड हेल्पलाईन पथक आणि लसीकरण पथकाची स्थापना करणे इत्यादी 22 गोष्टींवर गाव पातळीवर करायच्या आहेत। यावर आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका करताना या गोष्टीसह सर्व निकष पूर्ण करताना या पथकांना आणि व्यवस्थापनेसाठी निधी कोण देणार, ही बाब सरकारने सोयीस्करपणे अंधारात ठेवली आहे असा आरोप केला। आधीच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पूर्णपणे मोडलेला आहे। त्यात कित्येक घरातील काम करणारी माणसं मृत्युमुखी पडली आहेत। लोकांचे अश्रू पुसण्याऐवजी स्पर्धा कसली भरवता असा सवालही पडळकर यांनी केला आहे। ते पुढे म्हणाले की खरं तर या 50 लाखांच्या बक्षिसाबद्दल ही साशंकता आहे, कारण ज्या पत्रकाराचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे त्यांना JR कडून 50 लाखाची मदत करतो सांगणाऱ्यांनी 1 रुपयाचीही मदत केली नाही, मृताच्या कुटुंबियांना साधी भेटही घेतलेली नाही। ही स्पर्धा म्हणजे अशाच भूलथापांच्या मालिकेचा एक भाग आहे। त्यामुळे आघाडी सरकारच्या नावाखाली शरद पवारांनी एड पेरलं आणि खुळं उगवलं अशी गत राज्यात करून ठेवली असल्याचा उपरोधिक टोलाही आमदार पडळकर यांनी लगावला आहे।
कोरोनाने घेतला आणखी एक बळी. ड्रीम गर्ल फेम अभिनेत्री रिंकू सिंह निखुंबचे निधन. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मनोरंजन विश्वात थैमान घातले. अनेक सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली तर अनेक सेलिब्रिटींना जीवही गमवावा लागला. आता ड्रीम गर्ल या सिनेमात झळकलेली अभिनेत्री रिंकू सिंह निकुंब हिचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त आहे. रिंकूची चुलत बहीण चंदा सिंह निकुंब हिने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आयुष्मान खुरानाच्या ड्रीम गर्ल सिनेमात रिंकूने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. बॉलिवूड लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार 25 मे रोजी रिंकूचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर ती होम आयसोलेशन मध्ये होती, पण तिचा ताप उतरत नसल्याने तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. पहिल्या दिवशी तिला सामान्य वार्डात भरती करण्यात आले, पण दुसऱ्याच दिवशी आयसीयू मध्ये शिफ्ट केले गेले होते. रिंकू या आधीच दम्याच्या आजाराने ग्रस्त होती. अशात तिची प्रकृती बिघडली व तिने अखेरचा श्वास घेतला. रिंकूने 7 मे रोजी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता. लवकरच ती दुसरा डोस घेणार होती. रिंकूच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी काही जण अद्याप पूर्णपणे ठीक झालेले नाहीत. रिंकूने चिडियाघर व बालवीर सारख्या मालिकेत काम केले होते. हॅलो चार्ली या वेब सिरीज मध्येही ती झळकली होती. उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नसून भाजपचा, काँग्रेसचा आरोप. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केले आहे. त्यावरून काँग्रेसने मेटेवर टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा हा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे. मराठा समाजाचा मोर्चा असता तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, असं काँग्रेसने म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी ही टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नाही. मराठा समाजाचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. हा मोर्चा निव्वळ भाजपचा आहे. विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील हे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे मोर्चा कुणाचा आहे हे स्पष्ट होतं. असं सांगतानाच विनायक मेटे खोटं बोलण्याचं काम करत आहेत, अशी टीका लाखे यांनी केली. उद्याचा मोर्चा राजकीय पक्षाचा नसल्याचं मेटे सांगत आहेत. कारण मेटेंना मी एकटाच शहाणा आहे असं वाटत आहे, पण समाज मूर्ख नाही. नरेंद्र पाटील आणि मेटे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य नसते तर आम्हीही त्यांच्यासोबत मैदानात उतरलो असतो, असंही ते म्हणाले. भाजप पुरस्कृत उद्याच्या मोर्चाला आमचा विरोध आहे असं सांगतानाच भाजपने मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालय आणि समाजाची फसवणूक केली आहे, असा दावाही त्यांनी केला. दरम्यान विनायक मेटे यांनी उद्या 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाचं आयोजन केलं आहे. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चाच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे कोरोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून सोशल डिस्टन्सिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी, असं मेटे यांनी म्हटलं आहे.